करूयात काही राजकीय बातम्यांनी। सध्या मतचोरीवरून ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटलाय। त्यामध्ये कुणी कुणावर काय आरोप प्रत्यारोप केलेत पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। सरकार जनजीला घाबरतंय का? निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येतंय। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। हे सरकार जेनजीना का घाबरते? जसं आम्हाला ते सांगतात करप्ट प्रॅक्टिस, तसं निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे। तर ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली। आरोप करत आशिष शेलार यांच्याकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन। सत्याच्या मोर्चाविरोधात आशिष शेलारांचा पत्रकार परिषदेत लावरे तो व्हिडिओ। नाना पटोले, संदीप क्षीरसागर, वरुण सरदेसाईंसह अनेक मतदार संघांमधील आकडेवारी सांगत मतचोरीचा केला आरोप। नाना पटोले त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477 करायचं काय? संदीप क्षीरसागर दुबार मुस्लिम मतदार 14,944 काय करायचं? आदित्य ठाकरे राजीनामा घेणार? मुख्यमंत्री फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। उद्धव ठाकरेंनी डिवचलं, शेलारांनी सुद्धा आमच्यासोबत कोर्टात यावं। फडणवीस आणि शेलारांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका ठाकरेंकडून व्यक्त। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। तुमचे खासदार चुकीच्या यादीवर निवडून आले असतील तर त्यावर बोला। बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान। तर लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे। बावनकुळेंचं उत्तर। पप्पू कोण आहे? राहुल गांधीचा लांगून चालन करणारे, काँग्रेसचं लांगून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे। तर शेलारांनी आपल्याच नेत्याच्या विरोधात धाडस केलं। नक्की काहीतरी बिनसलंय। भाजपमध्ये सगळं आलबेल नसल्याची ठाकरेंकडून शंका उपस्थित। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलार यांचा गंभीर आरोप। तर महाविकास आघाडीच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। नाना पटोले त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477 करायचं काय? संदीप क्षीरसागर दुबार मुस्लिम मतदार 14,944 काय करायचं? आदित्य ठाकरे राजीनामा घेणार? शेलारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले। मोदी शहांवर सुद्धा नकळत आरोप केले। उद्धव ठाकरेंकडून शेलारांचा कौतुक। तर आमच्या आरोपांवर विश्वास नाही तर शेलारांनी दिलेल्या माहितीला तरी जागा। ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे। हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय। हे सगळं एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही। भाजपच्या चित्रा वाघ यांचा इशारा। तर केवळ हिंदू बांधवांना टार्गेट करू नका। मुस्लिम नावं घेऊन ती काढण्याची मागणी करण्याची हिंमत दाखवाल का, असाही चित्रा वाघ यांचा सवाल। शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही। आमचे आदरणीय नेते आशिष भाऊ शेलार यांनी आज पुराव्यांसकट सगळं सत्य जनतेच्या समोर आणलंय। आणि आता आम्हालाच खात्री होत चालली आहे की मतचोरी म्हणत गळा काढणारे स्वतः वोट जिहादचे सूत्रधार तर नाहीयेत ना। साकोली मतदारसंघात मुस्लिमांची संख्या नाही। आशिष शेलारांनी हवेत फेकणं बंद करावं। आमच्या प्रश्नाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यायचंय, भाजपनं उत्तर द्यायचं नाही। पटोलेंचा शेलारांवर पलटवार। भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं।